नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत गरुड झेप. विवेकानंदांचा धर्मविचार ही एक भरारी होती. विचारांच्या गगनातील गरुड झेप होती. ते म्हणत, खरा धर्म तो की जो जीवाला पशुत्वाच्या पातळीवरून माणुसकीच्या जगात आणील व माणसाला देव करील. धर्म आणि विज्ञान यांच्या संदर्भात स्वामी म्हणतात, विज्ञान हा सृष्टीचा धर्म आहे. धर्म हे अंतरंगाचे विज्ञान आहे. भौतिक शास्त्रे निसर्ग सत्यांचा शोध घेतात. धर्म हा भावविश्वातील प्रमेयांचा वेध घेतो. धर्म एक की अनेक? जगात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढे धर्म अस्तित्वात आले तरी हरकत नाही. त्यामुळे जगाचे नुकसान होणार नाही. धर्म कलंकित होतो तो हटवादामुळे, आग्रहामुळे. आपापल्या ग्रंथांना अतीव प्रामाण्य देणाऱ्या अनुयायांचे अंधत्व जगाच्या एकात्मतेवर आघात करते. खरा धर्म बाजूला राहतो आणि धर्माच्या आभासाला महत्व प्राप्त होते. 10 जून 1898 या दिवशी अल्मोरा येथून नैनिताल येथील आपल्या एका शिष्यास लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, We want to lead mankind to a place where there is neither the Vedas nor the Bible nor the Quran. मानव कुलाला ज्या गंतव्याच्या दिशेने जायचे किंवा न्यायचे आहे हे वेदांपलीकडे असेल, बायबल आणि कुराण यांच्याही पलीकडे असेल. पण या अतीताकडे जाण्याचा मार्ग कोणता? तर या सर्व ग्रंथांचा समन्वय साधणे हाच होय. परंतु परस्पर भिन्न अशा संप्रदायाचे प्रवर्तन करू पाहणाऱ्या धर्मग्रंथांचा समन्वय साधायचा कसा? ही गोष्ट शक्यतेच्या कोटीतील आहे काय? स्वामीजी म्हणतात, नित्य धर्म हा एकच आहे. जगातील सर्व धर्म हे त्याचे स्थलकाल सापेक्ष असे आविष्कार आहेत. एकच जीवनसत्व अनेक पदार्थांच्या अनेकत्वामुळे त्याच्या एकत्वाला बाध येऊ नये, त्याप्रमाणे मूळ सनातन व शाश्वत धर्म अनेक धर्म संप्रदायांच्या रूपाने प्रकट झाला तरी संप्रदाय भिन्नत्वामुळे त्याच्या एकत्वाला तडा जात नाही. Mankind ought to be taught religious or but varied expressions of the religion. अशा मूलभूत व आदर्श धर्माची बीजे वेदांतात मोठ्या प्रमाणात सापडतील असे स्वामींना वाटे. याचे कारण वेदांतातील अनेक स्फुरणे अवैयक्तिक, अपौरुषेय आणि विदेही अवस्थेत प्रकट झाली आहेत. धन्यवाद.